नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण चटपटीत चटणीचा एक प्रकार बनवणार आहोत। तर मुळा आणि टोमॅटोची या ठिकाणी आपण चटणी बनवली आहे। मुळा न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील एवढी चटपटीत ही चटणी तयार होते। चला रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी सर्वात आधी एक पॅन घ्यायचा। तर चटणी करण्यासाठी शक्यतो असा पॅनचा वापर करा, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शेकले जातात। यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल हलकसं गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 भागामध्ये कट करून घेतलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहे। तर इथे साधारण 6 ते 7 टोमॅटो मी स्वच्छ धुवून असे 2 तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे। असे व्यवस्थित ते पसरवून घ्यायचे पॅनमध्ये। मग यामध्ये 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे। यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे टोमॅटो दोघीही बाजूंनी अलटून पलटून व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे। एक साइड थोडी शेकल्यासारखी दिसली की पलटवून घ्यायचे। यावर मी मीठ टाकून घेतलं आहे, म्हणजे टोमॅटो आपला लवकर शिजून तयार होतो। यावर असं झाकण ठेवायचं आणि पुन्हा असे ते पलटवून घ्यायचे आहे। तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। टोमॅटो व्यवस्थित शिजले किंवा शेकले गेले की त्याची वरची साल अशी आपोआप निघून येते। ती सर्व टोमॅटोची साल आपल्याला काढून टाकायची आहे आणि टोमॅटो आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे। यामध्ये मी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि पोटॅटो मॅशरने आपल्याला हे चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। हे मॅश झालं की आपण गॅसवरून आता काढून घेतलं आहे। हलकसं कोमट आहे आता हे मिश्रण। यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदा आणि मीडियम आकाराचा एक मुळा होता, जो स्वच्छ धुवून वरची साल काढून बारीक किसणीवर किसून घेतलेला आहे। यामध्ये अजून थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ बेटाचं टाकायचं आहे, कारण आपण शेकताना सुद्धा मीठ टाकलं आहे। 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा मी यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले थोडेफार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर लाल तिखट मला थोडं कमी वाटत होतं, त्यामुळे मी पुन्हा यामध्ये 1 चमचा लाल तिखट वाढवलेलं आहे। याला चांगलं मिक्स करायचं। पराठा, चपाती, भातासोबत तुम्ही हे सर्व करू शकता। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।